सामान्य काळातील 11वा रविवार वर्ष पहिले. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ती माझी त्या धर्मग्रामामधील प्रमुख धर्मगुरू म्हणून पहिलीच नेमणूक होती. प्रमुख धर्मगुरू म्हणून त्या धर्मग्रामाची सूत्रे हाती घेताना मी चर्चच्या विधीवरून त्यावेळचे बिशप थॉमस डाबरे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चमधील प्रापंचिकांसमोर एक विधान केलं होतं. आय एम नॉट इंटरेस्टेड इन एनी कन्स्ट्रक्शन, बट आय हॅव कम हिअर फॉर द फेथ फॉर्मेशन ऑफ द पीपल. मला बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारची अभिरुची आणि आवड नाही, तर भाविकांची श्रद्धा बांधणी हेच माझ्या सुवार्तिक आणि पालखी कार्याचं मुख्य ध्येय आहे. हे त्या दिवशी मी भाविकांना सांगितलं. तो जुलैचा महिना होता. मुसळधार पावसानं थैमान घातलं होतं. चर्चच्या एका दारामधून पावसाचं पाणी मध्ये येत होतं आणि दुसऱ्या दारामधून ते बाहेर जात होतं. जमिनीची लेवल आणि चर्चच्या फ्लोरिंगची लेवल ही जवळजवळ सारखीच होती. आठवतो मला तो दिवस, ते क्षण आणि तो प्रसंग. रविवारच्या मिसासाठी मी विधी वस्त्र परिधान करून मी घातलेला तो झगा व पाण्यामध्ये भिजू नये म्हणून वर उचलून पाण्यामधून मी चालत चालत वेदीवरती गेलो. श्रद्धावंत मिसासाठी चर्चमध्ये जमलेल्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये उभे होते. मी ते वास्तव पाहिलं आणि मी खूप अस्वस्थ झालो. मला खूप वाईट वाटलं. माझ्या मनीच्या संवेदना जागृत झाल्या. ती वास्तवता पाहून लोकांविषयी माझ्या मनामध्ये कळवळ आणि सहानुभूती निर्माण झाली. भाविकांची ती गरज ओळखून, वास्तवतेचा विचार करून, माझ्यासाठी ती ईश्वरी योजना समजून आम्ही नवीन चर्च प्रकल्पाला हात घातला. ईश्वरी सामर्थ्यानंच, दैवी कृपेनंच व भाविकांच्या अनमोल अशा सहकार्यानं तो चर्च प्रकल्प तडीस नेला. प्रेमबंधूंनो आणि भगिनींनो, निर्गमच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये परमेश्वर मोशेकरवी समस्त इस्रायली लोकांना जाणीव करून देतो की आठवा ते दिवस, आठवा तो प्रसंग आणि ते क्षण. मी तुम्हाला गरुडांच्या पंखावरून बसून आपणाकडे कसे आणले हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, हे तुम्ही अनुभवलेलं आहे. इजिप्त देशात फारोच्या गुलामगिरीमध्ये असताना इस्रायल लोकांचे होणारे हाल, त्यांच्यावरती होणारा तो अन्याय अत्याचार, त्यांना मिळणारी अप्रतिष्ठित वागणूक, त्यांची ती मानहानी, त्यांची ती जीवितहानी, त्यांचे क्लेश, त्यांचे दुःख, त्यांचे आक्रोश, त्यांचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ त्या परमेश्वरानं पाहिला. ती वास्तवता, ती लोकांची मनस्थिती आणि त्यांची मानसिकता पाहून त्या विधात्याच्या संवेदना जागृत झाल्या. त्याच तळमळीमधून आणि कळवळेच्या भावनेमधून त्या परमेश्वरानं इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीमधून मोशेच्या नेतृत्वानं कायमचं मुक्त केलं, स्वातंत्र्यित करण्याचा विडा उचलला. ज्या परमेश्वरानं त्यांच्यासाठी हे केलं, त्याच इस्रायली लोकांना परमेश्वराच्या वाचनामध्ये सांगतो, मी तुम्हासाठी, तुम्हावरील प्रेमापोटी हे सारं केलेलं आहे, म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐका. मी तुम्हाबरोबर केलेला तो करार तुम्ही पाळा. पौलाने रोम करास पाठवलेल्या पत्रामध्ये पौल आम्हा सर्व श्रद्धावंतांना जाणीव करून देतो की आपण पापी, आपण दुराचारी आणि दुर्बळ होतो. परमेश्वरापासून आपण दुरावलेलो होतो. परमेश्वरातील आणि आपल्यातील हा दुरावा नष्ट व्हावा, आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ यावेत, आपणा सर्वांचे तारण व्हावे. आपल्या परमेश्वराबरोबर समेट घडवून आणण्यासाठी आपल्यावरती असलेल्या प्रेमाखातर, त्या कळवळ्या पोटीच परमेश्वरानं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या तारणासाठी क्रूसावरील मरण पत्करलं. प्रभू येशूच्या रक्तामुळे, त्याच्या त्यागामुळे,
त्याच्या त्या समर्पणामुळे आपणास नीतिमान ठरवण्यात आलेला आहे। हे त्या परमेश्वराचे आपणावरती अनमोल असे उपकार आहेत। हे आपण विसरता कामा नये याची जाणीव आजचं हे दुसरं वाचन आपणास करून देत आहे। आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये लोक समुदायाला पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला भाविकांचा कळवळा येतो। त्यांच्याविषयी मनी सहानुभूती जागृत होते। मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची ती झालेली आणि शास्त्री पुरुषानं केलेली ती दुरावस्था, त्यांच्या मनीच्या त्या वेदना, त्यांचे हृदयाचे अंतर्मनाचे क्लेश आणि आक्रोश प्रभू येशू ख्रिस्ताला पाहवत नाहीत, ऐकवत नाहीत। श्रद्धेचे ते भुकेलेले आहेत, न्यायासाठी नीतीसाठी ते आसुसलेले आहेत, हपापलेले आहेत, जीवनाला ते कंटाळलेले आहेत, जगण्याला ते वैतागलेले आहेत। त्यांच्या भावनांची आणि मनाची कदर करणारे, त्यांच्या अडचणीची आणि समस्येची दखल घेणारे त्यांच्या अवतीभोवती कोणीच नाहीत। ते कोणाचेच राहिलेले नाहीत। त्यांच्या अस्तित्वाची कदर करणारे त्यांचे कोणी वाढीच नाहीत, हितचिंतक नाहीत, वेलविशर्स नाहीत। अशा या परिस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांची ती मनस्थिती, ती वास्तवता पाहून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना सांगतो, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत। याचाच अर्थ कामाची आणि सेवा कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे, परंतु हातभार लावणारे, सेवा कार्य करणारे खूप कमी आहेत, निवडक आहेत। समाजामधील दुःखित, व्यथित, अडचणीमध्ये, संकटात हतबल, निराधार असलेल्या भाविकांना मदतीचा हात देण्यासाठी समर्पित वृत्तीचे, निस्वार्थी व त्यागी श्रद्धावंत पुढे यावेत। म्हणून आपणास त्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। याविषयी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, नुसतं बोलून, नुसतं शाब्दिक बुडबुडे काढून काही साध्य होणार नाही, तर या बाबतीमध्ये ठोस पावलं उचलायला हवीत। या जाणीवेमधून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये मेंढपाळ नसलेल्या, त्या गरजू, निराधार, परमेश्वरापासून दुरावलेल्या, जीवनामध्ये हरवलेल्या, भरकटलेल्या, परमेश्वरानं निवडलेल्या त्या इस्रायली जमावामध्ये, त्या लोकांमध्ये जाऊन कार्य करावं म्हणून आपल्या 12 प्रेषितांना विशेष अधिकार आणि सामर्थ्य रूपी कृपा बहाल करतो। आजारांना बरे करा, मेलेल्यांना उठवा। ते नक्की कोण? जे पापामुळे, वाईट कर्मामुळे, दुष्कर्मामुळे, स्वार्थी प्रवृत्तीमुळे, जे खऱ्या जीवनापासून वंचित झालेले आहेत, जे जिवंतपणी मेलेल्या अवस्थेमध्ये आहेत, त्यांना जागृत करा, त्यांना शुद्धीवरती आणि भानावरती आणा। रोग्यांना, महारोग्यांना बरे करा। मानवी वृत्तीमध्ये, मानवी प्रवृत्तीमध्ये, मानवाच्या मनी, मानवाच्या हृदयी दबा धरून घर करून बसलेली स्वार्थाची, लोभाची, अहंकाराची, विकृतीची, द्वेष, मत्सराची, हेवा द्याव्याची मानवामधील सर्व भूते तुम्ही काढून टाका। हे सर्व निस्वार्थी, त्यागी, समर्पित आणि परोपकारी, सेवाभावी सद्भावनेनं कोणत्याही प्रकारच्या फळाची आणि मोबदल्याची अपेक्षा न करता तुम्हाला फुकट मिळालेलं आहे ते तुम्ही फुकट द्या। जाणून बुजून कोणाला अडू नका, बेठीस धरू नका। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त हे केवळ त्यांच्या त्या 12 निवडलेल्या प्रेषितांनाच हे सांगत नाही, तर ही आज्ञा, हे मिशन, हे सेवा कार्य आपणा सर्वांसाठी आहे, हे सर्वांचं आहे। प्रभूच्या नावानं बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आहे, याची जाणीव देखील आपणास करून देत आहे। समाजामध्ये राहून दुसऱ्यांचे दुःख, वेदना आणि अडचणी पाहून आपण डोळे बंद करू शकत नाही, त्यांच्याकडे कानडोळा आणि दुर्लक्ष करू शकत नाही। मनीच्या संवेदना असंवेदनशील, बोथट आणि न्यूट्रल आपण बनवू शकत नाही। त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आणि जगण्याला काही फरक पडत नाही। अशा रुबाबामध्ये, अशा आवेशामध्ये
आपण राहू शकत नाही. स्वार्थी हेतूनं केवळ स्वतःच्याच गरजांकडे, स्वतःच्याच इच्छा आकांक्षाकडे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही. परमेश्वरानं मला सर्व काही दिलेलं आहे, माझ्या पुरता मी माझा प्रश्न सोडवलेला आहे असं समजून, असं मानून चालणार नाही. समाजामध्ये जे दुर्बळ आहेत, समाजामध्ये जे अशक्त आहेत, समाजामध्ये जे निराश आहेत, समाजामध्ये जे निराधार आहेत, त्यांची दुःख मला माझी स्वतःची वाटायला हवीत. त्यांच्या जीवनाकडे पाहून चैनबाजीचं, ऐशारामाचं जीवन जगणारा मी जीवनामध्ये अस्वस्थ व्हायला हवा. माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे, ते त्यांच्या मूलभूत गरजा देखील भागवू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी मी काहीतरी विधायक आणि परोपकारी कृत्य माझ्या परीनं करायला हवं. अशा आशयाचे संवेदनशील विचार, त्यांच्यावरील प्रेमापोटी, कळवळ्यापोटी, आस्था आणि आपुलकेपोटी आपल्या हृदयी, आपल्या मनी जन्म घ्यायला हवेत. ते वास्तवतेत आणि सत्यसृष्टीमध्ये उतरायला हवेत. मनी निर्माण झालेल्या त्या सहानुभूतीला, त्या कळवळ्याला, त्या तळमळीला, त्या कळकळीला नुसता जिभेचा आणि शब्दांचा ओलावा दाखवून त्यांच्या प्रती नुसत्या शाब्दिक भावनांच्या उंजळी ओवाळून आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, आपलं सेवा कार्य काही संपत नाही. जिथं अंतर्मनातून सत्यरूपी कळ असतो, त्या कळवळ्याला कृतीचा वळही असतो. नुसता मनी कळवळ असून त्याला वळ आणि वळण नसेल तर त्या कळवळ्याला काहीच अर्थ नाही. प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामधून, पवित्र मंदिरामधून नुसता बोलला नाही, तो तळागळामध्ये गेला. श्रद्धावंतांच्या मनी आणि हृदयी तो उतरला. त्यांच्या अंतर्मनी त्यानं प्रवेश केला. दुःखितांचे अश्रू त्यानं पुसले. पाप्यांना त्यानं पुण्यवान बनवले. त्यांना परमेश्वराकडे वळवले. निराधारांचा तो आधार बनला. भुकेल्यांना त्यानं अन्न दिलं. दुःखितांचं त्यानं सांत्वन केलं. रोग्यांना निरोगी बनवलं. संकटग्रस्तांना संकट मुक्त केलं. हे सर्व प्रभूच्या मनी असलेल्या त्या कळवळ्यापोटी, त्या प्रेमापोटी, तन्मयतेनं कर्तव्यदक्ष राहून सेवाभावी वृत्तीनं त्यानं सर्व केलं. कधी मनी कळ असतं परंतु वळ नसतो. कधी मनी कळही नसते आणि वळही नसते. तर कधी मनी निर्माण झालेली कळ वास्तवतेत उतरते. मी यापैकी कोणत्या वृत्तीमध्ये मोडतो? कळ आणि वळ याचा समन्वय माझ्या जीवनामध्ये झालेला आहे का? आमीन.